previous lecture we start the new term, that is the stem. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट बॉडी ह्यामध्ये रूट हा पार्ट कंप्लीट झाला होता. रूटवर आपण काही MCQ बघितले होते आणि त्यानंतर आपण स्टेमला स्टार्टिंग केली होती. मागच्या लेक्चरमध्ये आपण व्हॉट इज स्टेम म्हणजे स्टेमचे डेफिनेशन, त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ स्टेम आणि स्टेमच्या काही कॅरेक्टरिस्टिक म्हणजे प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत. तर बाळांनो, सर्वांना पहिला पॉईंट क्लिअर आहे की स्टेम इट इज द असेंडिंग ऑर्गन ऑफ अ प्लांट बॉडी. स्टेम is ascending organ of a plant body. Development of a stem take place by the plumule. From the plumule, the development of stem take place. Then the third point, stem grow above the soil, so they grow toward the source of sunlight, so they are called as a positively phototrophic. Stem is known as a positively phototrophic. Then they grow opposite side of soil, so they are a negatively geotrophic, निगेटिव्हली हायड्रोट्रॉपिक. तर स्टेममध्ये हे आपण 3 महत्त्वाच्या प्रॉपर्टी बघितल्या होत्या: पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक, निगेटिव्हली जिओट्रॉपिक, निगेटिव्हली हायड्रोट्रॉपिक. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टेमवर प्रेझेन्सी कशाची असते. स्टेम बियर नोड्स अँड इंटरनोड्स. आणि ह्या व्यतिरिक्त स्टेमवर आणखी कशाची प्रेझेन्सी असते, तर तो पॉईंट सांगितला होता बड. म्हणजे स्टेम बियर नोड, इंटरनोड अँड बड. आता बळांनो, बड म्हणजे कॉम्पॅक्ट शूट आहे, ओव्हरलॅप्ड बाय यंग ल्यूजेस. आणि बडमध्ये मग पुन्हा आपण टाईप बघितले होते, व्हेजिटेटिव्ह बड आणि रिप्रोडक्टिव्ह बड. व्हेजिटेटिव्ह बडचं मिनिंग माहिती आहे आपल्याला की ज्या बर्डचं डेव्हलपमेंट हे ब्रांचेसमध्ये होते अशा बर्डला व्हेजिटेटिव्ह बर्ड असं म्हटलं जातं. आणि रिप्रोडक्टिव्ह बर्डचं मिनिंग काय सांगितलं होतं, व्हेन बर्ड डेव्हलप इन टू फ्लॉवर देन इट इज कॉल्ड ॲज ए रिप्रोडक्टिव्ह बर्ड ऑर ए फ्लोरल बर्ड. आणि मग पुन्हा व्हेजिटेटिव्ह बर्डमध्ये आपण बर्डमध्ये टाईप बघितले होते. फॉर एक्झाम्पल अपायकल बर्ड ऑर टर्मिनल बर्ड, देन ॲक्झिलरी बर्ड, असेसरी बर्ड अँड ॲडव्हान्टेशियस बर्ड्स. तर स्ट्रक्चर ऑफ स्टेममध्ये आपल्याला तिथं 3 पॉईंट आपल्याला तिथं एक्सप्लेन करायचे आहेत. कोणते 3 पॉईंट? फर्स्ट म्हणजे नोड, सेकंड इंटरनोड आणि थर्ड जो पॉईंट असणार आहे तो म्हणजे कोणता आहे सांगा, बर्ड. व्हॉट इज नोड? नोडचं मिनिंग सर्वांना माहीत आहे, द पॉईंट ऑफ अ स्टेम वेअर लीफ डेव्हलप. दिस पॉईंट इज नोन एज ए नोड. And what is internode? The region between two successive nodes is known as a internode. आणि त्या व्यतिरिक्त नेक्स्ट पार्ट म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे बड. आता ह्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट काय बघितला होता की फंक्शन्स ऑफ स्टेम. त्यामध्ये पहिलं फंक्शन आपल्याला माहीत आहे की स्टेमचं फर्स्ट फंक्शन काय आहे की स्टेम घेऊन सपोर्ट टू होल प्लांट बॉडी. म्हणजे जसं आपण रूटचं प्रायमरी फंक्शन सांगतो फिक्सेशन, तसं स्टेममध्ये आपल्याला फंक्शन काय सांगता येईल सांगा, स्टेम गिव्ज सपोर्ट टू द प्लांट बॉडी. व्हॉट इज द अनदर फंक्शन ऑफ स्टेम? स्टेम टेक पार्ट इन ए कंडक्शन ऑफ ए वॉटर अँड मिनरल फ्रॉम रूट टू द अनदर पार्ट्स ऑफ द प्लांट बॉडी. And stem also transport the food
prepared from the leaves to another part of the plant body. And stem spread branches, leaves, flower, fruits, etc. So it is the another function of the stem. So today in this lecture we start the next term, that is the modification of a stem. What is the definition of modification of stem? Modification of stem means when stem perform additional function instead of their normal function according to need of a plant body, then these changes is known as a modification of a stem. जसं आपण रूटमध्ये मॉडिफिकेशन बघितलेली होती त्याचप्रमाणे आपल्याला स्टेमची मॉडिफिकेशन बघायची आहे. मग स्टेमच्या मॉडिफिकेशनची डेफिनेशन काय सांगता येईल सांगा? द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल चेंजेस दॅट टेक प्लेस इन ए स्टेम टू परफॉर्म ॲडिशनल फंक्शन अकॉर्डिंग टू नीड ऑफ अ प्लांट बॉडी. बघा पुन्हा एकदा डेफिनेशन रिपीट करते. व्हॉट इज मॉडिफिकेशन ऑफ स्टेम? मॉडिफिकेशन ऑफ स्टेम मीन्स व्हेन स्ट्रक्चरल अँड फंक्शनल चेंजेस that take place in stem to perform additional function according to need of a plant body is known as a modification of stem. किंवा सिंपल मध्ये आपल्याला हीच डेफिनेशन कशी रिप्रेझेंट करता येईल? when stem perform additional function according to need of a plant body instead of their normal function, that is support and conduction. म्हणजे सपोर्ट आणि कंडक्शनच्या व्यतिरिक्त किंवा ट्रान्सपोर्टेशनच्या व्यतिरिक्त स्टेम आणखी काही फंक्शन्स परफॉर्म करणार. तेव्हा त्यामध्ये स्टेममध्ये जे काही चेंजेस होतात त्या चेंजेसलाच काय म्हटलं जाणार सांगा? मॉडिफिकेशन ऑफ स्टेम किंवा त्या स्टेमला मॉडिफाईड स्टेम असं म्हटलं जातं. आता बाळांनो आपण रूटमध्ये मॉडिफिकेशन बघितलेले आहे, पण रूटमध्ये मॉडिफिकेशन बघताना तिथं आपण त्याचे टाईपवरनं ते मॉडिफिकेशन एक्सप्लेन केले होते. ओके, म्हणजे रूटचे 2 टाईप्स आपण बघितलेले आहेत. फर्स्ट टाईप जो आहे त्याचं नाव आहे टॅप रूट आहे. सेकंड जो टाईप आहे त्या सेकंड टाईपचं नाव आहे ॲडव्हान्टेशियस रूट. मग टॅप रूटमध्ये आपण त्यामध्ये 2 मॉडिफिकेशन बघितली होती. फर्स्ट मॉडिफिकेशन होतं स्टोरेज ऑफ फूड आणि सेकंड मॉडिफिकेशन होतं निमॅटोफोर रूट. आणि ॲडव्हान्टेशियस रूटची मॉडिफिकेशन बघताना ॲडव्हान्टेशियस रूट्स टेक पार्ट इन मेकॅनिकल सपोर्ट. मग मेकॅनिकल सपोर्ट त्यानंतर ॲडव्हान्टेशियस रूट्स ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर स्टोरिंग ऑफ द रिझर्व फूड मटेरियल. त्यावरून आपण रूटची काही मॉडिफिकेशन बघितली होती. आणि अकॉर्डिंग टू द स्पेशल फंक्शन त्यावरूनही ॲडव्हान्टेशियस रूटची आपण काही टाईप्स बघितले होते. स्टोरेज रूटमध्ये आपण फॉर एक्झाम्पल सिम्पल ट्युबरस रूट बघितले होते, फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूट, मोनोलिफॉर्म आणि नोडुलस रूट. मेकॅनिकल सपोर्टमध्ये प्रॉप रूट बघितले होते, त्यानंतर स्टिल्ट रूट, क्लाइंबिंग रूट, क्लिंगिंग रूट, प्लॅंक रूट अँड बियॉन्ड रूट. आणि अकॉर्डिंग टू द स्पेशल फंक्शन ॲडव्हान्टेशियस रूटमध्ये पुन्हा आपण 2 त्यामध्ये टाईप बघितले होते. ॲब्सॉर्प्शन ऑफ द मॉइश्चर म्हणजे त्या रूटचं नाव काय होतं? इपिफायटिक रूट. आणि सेकंड जो रूटचा सेकंड टाईप बघितला होता तो म्हणजे पॅरासायटिक रूट. आणि पॅरासायटिक रूट कशासाठी मॉडिफिकेशन आपण बघितलं होतं? ॲब्सॉर्प्शन ऑफ द नरिशमेंट. म्हणजे आता जसं रूटचं मॉडिफिकेशन आहे त्याच पद्धतीने आपल्याला स्टेमचं मॉडिफिकेशन बघायचं आहे. पण आता स्टेमचं मॉडिफिकेशन बघताना आपल्याला स्टेमचे थोडक्यात आपण टाईप म्हणूया. पण हे टाईप कशावरून आपण टाईप डिसाईड केलेले आहेत? तर स्टेमची ग्रोथ कुठं होते?
अबाव द सॉइल, बिलो द सॉइल और पार्शली अबाव द सॉइल और पार्शली बिलो द सॉइल. ह्यावरून बाळांनो स्टेमच्या मॉडिफिकेशनच्या 3 कॅटेगरीज आहेत. त्या पहिल्यांदा मी 3 कॅटेगरीजची नावं सांगते. बघा, मॉडिफिकेशन ऑफ स्टेम इज डिवायडेड इनटू हाऊ मेनी पार्ट. इट इज डिवायडेड इनटू 3 पार्ट. आता कोणते 3 जे पार्ट आहेत तर सगळ्यात पहिलं लक्षात घ्या की त्या स्टेमचा टाईप कोणता असणार आहे. फर्स्ट जो टाईप आहे त्या स्टेमचं नाव आहे अंडरग्राऊंड स्टेम. आणि 1 बाय 1 मी फक्त नेम्स एक्सप्लेन करते. ओके, बरं. आता सेकंडची मॉडिफाईड स्टेम आपल्याला बघायचं आहे. त्या सेकंड मॉडिफाईड स्टेमचं नाव आहे सब एरियल स्टेम. आणि थर्ड जे मॉडिफिकेशन आहे त्या थर्ड मॉडिफिकेशनचं नाव आहे एरियल स्टेम. बघा, हा चार्ट सर्वांनी पहिल्यांदा लक्षात घ्या. हा चार्ट लक्षात ठेवला तर तुम्हाला मॉडिफिकेशन देताना इझी मॉडिफिकेशन कन्सेप्ट कळतील. नाही तर थोडंसं तुमचं जंबल होण्याची शक्यता आहे. म्हणून फर्स्ट हा जो पिरियड मी घेतलेला आहे मॉडिफिकेशन ऑफ स्टेम, त्यासाठी फक्त पहिल्यांदा 3 त्या कॅटेगरी आणि त्या कॅटेगरीमध्ये कोणते स्टेमचे टाईप इन्व्हॉल्व होतात हे एवढंच आपल्याला बघायचं आहे. ओके, बरं. बघा, आता मॉडिफिकेशन ऑफ स्टेम किंवा मॉडिफाईड स्टेममध्ये 3 कॅटेगरी केलेल्या आहेत. कोणत्या 3 कॅटेगरी? फर्स्ट जी कॅटेगरी आहे त्या पहिल्या टाईपचं नाव आहे अंडरग्राऊंड स्टेम. सेकंड जी कॅटेगरी आहे त्या सेकंड कॅटेगरीचं नाव आहे सब एरियल स्टेम. आणि थर्ड जी कॅटेगरी आहे त्या थर्ड कॅटेगरीचं नाव आहे एरियल स्टेम. आता इथं सर्वांना प्रश्न पडला असेल की अंडरग्राऊंड स्टेम कशाला म्हणायचं, सब एरियल म्हणजे काय आणि एरियल म्हणजे काय. थोडंसं त्याच्या नावामध्येच त्याचं मिनिंग आहे. आता पहिला स्टेमचा जो टाईप आहे अंडरग्राऊंड स्टेम. आता ह्याची अंडरग्राऊंड स्टेम म्हणजे काय, पहिल्यांदा मी ह्याचं मिनिंग सांगते. अंडरग्राऊंड स्टेम मीन्स सर्वांना माहिती आहे की स्टेम आपण म्हणताना काय म्हणतो रे, असेंडिंग ऑर्गन आहे, पॉझिटिव्हली फोटोट्रॉपिक आहे. पण जेव्हा स्टेमची ग्रोथ ही अबाउट द सॉइल लेवलला न होता व्हेन स्टेम ग्रो बिलो द सॉइल लेवल, तर तो जो स्टेमचा टाईप असेल त्या स्टेमच्या टाईपला म्हणायचं आहे अंडरग्राऊंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. मॉडिफिकेशन ऑफ स्टेम किंवा मॉडिफाईड स्टेम कन्सिस्ट हाऊ मेनी टाईप? इट कन्सिस्ट 3 टाईप. First type is a underground stem, second type is a sub-aerial stem, and third type is a aerial stem. What is underground stem? When stem grow below the soil, then it is called as a underground stem. आता बाळांनो सेकंड डेफिनेशन आपल्याला बघायची आहे. व्हॉट इज सब एरियल स्टेम. आता सब एरियलचा अर्थ काय? सब एरियल म्हणजे काय की स्टेमची ग्रोथ होताना हाफ ग्रोथ आहे ती अबाव द सॉइल लेवलला कंप्लीट होते आणि हाफ जी ग्रोथ आहे ती बिलो द सॉइल लेवलला कंप्लीट होते. म्हणजे पार्शली डेव्हलप्ड स्टेम आहे. आणि म्हणून ही स्टेमची जी कॅटेगरी आहे, हा स्टेमचा जो टाईप आहे त्याला सब एरियल टाईप ऑफ द स्टेम असं म्हटलं जातं. आणि तिसरा जो टाईप आहे तो म्हणजे कोणता आहे सांगा? एरियल स्टेम. एरियलचा अर्थ काय? वेन स्टेम ग्रो अबाव द सॉइल देन इट इज कॉल्ड ॲज ए एरियल स्टेम. बघा, पुन्हा एकदा लक्षात घ्या, मॉडिफिकेशन ऑफ स्टेम किती त्यामध्ये पार्ट कन्सिडर केलेले आहेत? 3 पार्ट. पहिला पार्ट कोणता लक्षात ठेवणार आहे? अंडरग्राऊंड स्टेम. सेकंड पार्ट कोणता लक्षात ठेवणार आहे? सब एरियल स्टेम. आणि त्यामध्ये थर्ड टाईप आपल्याला कोणता लक्षात ठेवायचा आहे? एरियल स्टेम. आता पहिला हे जे मॉडिफिकेशन ऑफ स्टेमवर हे जे पहिलं लेक्चर आहे त्या पहिल्या लेक्चरमध्ये तुम्ही एवढंच लक्षात घ्यायचं की अंडरग्राऊंड मॉडिफिकेशनमध्ये कोणते टाईप बघायचे आहेत, सब एरियलमध्ये कोणते आणि एरियलमध्ये कोणते. आता पहिल्यांदा लक्षात घ्या की अंडरग्राऊंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेममध्ये इन्व्हॉल्व होणारे स्टेमचे टाईप कोणते आहेत? तर पहिला टाईप आहे रायझोम. ओके. सेकंड टाईप आहे स्टेम ट्यूबर. थर्ड टाईप आहे बल्ब.
आणि लास्ट टाईप आहे कॉर्मो. बघा अंडरग्राऊंडमध्ये 4 टाईपचे स्टेम इन्व्हॉल्व होतात. 4 टाईपचे स्टेम कोणकोणते आहेत? तर फर्स्ट टाईप कोणता सांगितलेला आहे? रायझोम, सेकंड स्टेम ट्यूबर, थर्ड बल्ब आणि फोर्थ जो आहे त्याचं नाव आहे कॉर्मो. आता हे झाले स्टेमच्या टाईपची नावं म्हणजे मॉडिफाईड स्टेमची नेम झाली. आता ह्या रायझोममध्ये किंवा बल्बमध्ये किंवा ट्यूबरमध्ये किंवा कॉर्मोमध्ये कोणती एक्झाम्पल इन्क्लूड केलेली आहे ती एक्झाम्पलचे पहिल्यांदा नावं लक्षात घ्या. बघा रायझोमचे एक्झाम्पल आहे जिंजर आणि टर्मेरिक. जिंजर म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला आलं असं म्हणतो आणि टर्मेरिक हे हळद. मग रायझोमची 2 एक्झाम्पल कोणती आहेत सांगा? जिंजर आणि सेकंड एक्झाम्पल कोणतं आहे? टर्मेरिक. आता स्टेम ट्यूबरचं एक्झाम्पल आहे पोटॅटो. आपण फ्रूटमध्ये एक्झाम्पल बघितलं होतं ॲडव्हान्टेजेस फ्रूटमध्ये स्वीट पोटॅटो हे एक्झाम्पल बघितलं होतं. स्वीट पोटॅटो म्हणजे रताळा आयपोमिया बटाटास. आणि इथं मी एक्झाम्पल कोणतं तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे? स्टेम ट्यूबरचं एक्झाम्पल कोणतं आहे? पोटॅटो. आणि पोटॅटोचं बॉटॅनिकल नेम आहे सोल्यानम ट्युबरोसम. बघा यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. सिम्पल ट्युबरसचं एक्झाम्पल आपण त्यामध्ये अंडरस्टँड करून घेतलेलं आहे मागच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये. त्याचं नाव आहे स्वीट पोटॅटो. आणि स्टेम ट्यूबरमध्ये जे एक्झाम्पल इन्व्हॉल्व आहे त्या एक्झाम्पलचं नाव नुसतं काय लक्षात ठेवायचं आहे सांगा? पोटॅटो. म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला बटाटा असं म्हणतो. म्हणजे बटाटा हे रूट नाही आहे तर बटाटा हे काय आहे सांगा? स्टेम आहे. ओके. पण तिसरा जो टाईप आहे तो म्हणजे कोणता असणार सांगा? बल्ब. बल्बमध्ये कोणती एक्झाम्पल इन्व्हॉल्व होतात? ओनियन, गार्लिक. त्यानंतर कॉर्मोमध्ये कोलोकॅशिया आहे, ग्लॅडिओलस आहे आणि ॲमॉर्फोफॅलस आहे. ही मॉडिफिकेशन आपण जेव्हा त्यामध्ये बघणार आहोत मॉडिफिकेशनचा स्टडी जेव्हा आपण डिटेल करणार आहोत तेव्हा त्यामध्ये तुम्हाला हे एक्झाम्पल लक्षात येईल. आता फक्त स्टेमचं टाईप आणि त्याचं एक्झाम्पल एवढंच लक्षात घ्या. बघा अंडरग्राऊंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम त्यामध्ये मी 4 टाईप सांगितलेले आहेत. कोणते 4 टाईप? फर्स्ट टाईप आहे रायझोम, सेकंड आहे ट्यूबर, थर्ड जो टाईप आहे त्याचं नाव आहे बल्ब आणि फोर्थ जो टाईप आहे त्या फोर्थ टाईपचं नाव आहे कॉर्मो. रायझोममध्ये 2 एक्झाम्पल कोणती लक्षात ठेवणार? तर फर्स्ट एक्झाम्पल आहे जिंजर आणि सेकंड एक्झाम्पल आहे टर्मेरिक. त्यानंतर स्टेम ट्यूबरमध्ये एक्झाम्पल कोणतं लक्षात ठेवणार? पोटॅटो. बल्बमध्ये ओनियन, गार्लिक. आणि कॉर्मोमध्ये कोलोकॅशिया आहे, ग्लॅडिओलस आहे आणि ॲमॉर्फोफॅलस आहे. आता स्टेमचा जो सेकंड टाईप आहे तो कोणता आहे? सब एरियल स्टेम. आता सब एरियल स्टेममध्ये पहिलंच मॉडिफिकेशन तुम्ही बघणार आहात ट्रेलर. त्याचं एक्झाम्पल आहे इफोर्बिया, सेकंड रनर, थर्ड स्टोलर, फोर्थ सकर आणि फिफ्थ ऑफसेट. पुन्हा एकदा मी नेम्स सांगते. फर्स्ट नेम आहे ट्रेलर, त्यानंतर सेकंड रनर, थर्ड स्टोलॉन, सकर आणि ऑफसेट. ट्रेलर, रनर, स्टोलॉन, सकर, ऑफसेट. आता ट्रेलरचं एक्झाम्पल जसं इफोर्बिया आहे तसं रनरमध्ये एक्झाम्पल कोणती लक्षात ठेवणार? सायनाडॉन, ऑक्झॅलिस, सेंटेला. स्टोलॉनचे एक्झाम्पल कोणती आहे? जस्मिन, मेंथा. सकरमध्ये एक्झाम्पल कोणती लक्षात ठेवणार? क्रिसॅन्थेमम, बनाना. आणि ऑक्सेटची एक्झाम्पल जी आहेत ती एक्झाम्पल कोणती आहेत? इकॉर्निया आणि पिस्टिया. आता ही नावं थोडीशी आपल्याला परिचित आहेत. इकॉर्निया आणि पिस्टिया आपण हा रूटमध्ये ही एक्झाम्पल बघितली होती बघा. त्यामध्ये रूट कॅपमध्ये मी हा पॉईंट सांगितला होता की जे हायड्रोफायटिक प्लांट आहेत, जे ॲक्वॅटिक प्लांट आहेत त्यांच्यामध्ये रूट कॅपच्या ऐवजी रूट पॉकेट प्रेझेंट असतात. आणि तिथं ही एक्झाम्पल सांगितली होती इकॉर्निया आणि पिस्टिया. बघा स्टडी जसं जसं तुमचं वाढणार आहे त्याचप्रमाणे तुमचे एक्झाम्पलचे नंबरसुद्धा वाढणार आहे. त्यामुळं ही एक्झाम्पल सुरुवातीला नाही हळूहळू लक्षात राहतात. ओके. मग ऑफसेटमध्ये एक्झाम्पल कोणते लक्षात ठेवणार सांगा? इकॉर्निया आणि पिस्टिया.
हीच दोन एक्झाम्पल आपण रूट पॉकेटसाठी सुद्धा लक्षात ठेवली. बघा, सब एरियल स्टेममध्ये फर्स्ट मॉडिफिकेशन आहे ट्रेलर, फॉर एक्झाम्पल इथोपिया. रनर फॉर एक्झाम्पल सायनाटॉन, ऑक्झॅली, सेंटेरा. स्टोलॉन फॉर एक्झाम्पल जस्मिन, मेंथा. सकर फॉर एक्झाम्पल क्रिसॅन्थेमम, बनाना. ऑफसेट फॉर एक्झाम्पल एकॉर्निया आणि पिस्टिया. आता त्यानंतरचं जे मॉडिफिकेशन असणार आहे, जे आपल्याला मॉडिफिकेशन थर्ड टाईप आपण बघणार आहोत, त्या थर्ड मॉडिफिकेशनचं नाव आहे एरियल स्टेम. एरियल मीन्स दे ग्रो अबाउट द सॉइल. आता एरियल स्टेममध्ये पहिलंच मॉडिफिकेशन जे त्यामध्ये आहे म्हणजे थॉर्न. थॉर्नचं एक्झाम्पल आहे सिट्रस आहे, डेलियांटा आहे आणि बोगनवेलिया आहे. आता सेकंड जे मॉडिफिकेशन आहे ते फायलोक्लेड. फॉर एक्झाम्पल अपुन्शिया. अपुन्शिया हे एक्झाम्पल बघा, आपण सुरुवातीला जे अँजिओस्पर्म बघितले होते, त्याचे जे ग्रुप बघितले होते, हॅबिटॅटवरनं ग्रुप आपण हायड्रोफाईट्स, त्यानंतर सेकंड झिरोफाईट्स बघितलं होतं. आणि झिरोफाईटचा अर्थ सांगितला होता की जे प्लांट कमी पाण्याच्या ठिकाणी वाढले जातात, जिथं पाण्याचं शॉर्टेज आहे अशा ठिकाणी जे प्लांट ग्रो होतात, अशा प्लांटला झिरोफायटिक प्लांट म्हणतात. त्यामध्ये झिरोफायटिक प्लांटमध्ये तिथं अपुन्शिया हे एक्झाम्पल एक्सप्लेन केलं होतं. आणि इथं फायलोक्लेड. आता फायलोक्लेड म्हणजे काय, तेव्हा आपण डिटेल शिकणारच आहोत. पण ह्या हे फायलोक्लेडचे स्टेम आहे ते कशासाठी मॉडिफिकेशन त्याचं झालेलं आहे, तर फोटोसिंथेसिससाठी. आणि फोटोसिंथेसिसचा अर्थ माहिती आहे की फूड प्रिपेअर करतात. म्हणजे फायलोक्लेडचं एक्झाम्पल कोणतं आहे सांगा, अपुन्शिया. असे जेव्हा रिपीट एक्झाम्पल येतात तेव्हा तुम्हाला लक्षात आले पाहिजे की हेच एक्झाम्पल आपण मागे कुठं बघितलेलं आहे. आणि हे जेव्हा तुमच्या लक्षात राहील तेव्हा समजायचं की आपला अभ्यास हा व्यवस्थित क्लिअर कट झालेला आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे क्लॅडोड. क्लॅडोडचं एक्झाम्पल आहे ॲस्परगस. आता ॲस्परगस हे पण नाव आपल्याला कशात तरी झालेलं आहे. जसं सिम्पल ट्युबरस फ्रूटचं एक्झाम्पल आपण बघितलं होतं स्वीट पोटॅटो, तसं ॲस्परगस हे फॅसिक्युलेटेड ट्युबरस फ्रूटमध्ये बघितलं होतं डेलिया ॲस्परगस. दे बॉर्न इन ए क्लस्टर फ्रॉम द बेसल नोडल रिजन ऑफ द स्टेम. ओके. क्लॅडोडचं एक्झाम्पल बघा ॲस्परगस आहे. ॲस्परगस हे एक्झाम्पल क्लॅडोडसाठी लक्षात घ्या. आणि तिकडं रूटमध्ये जेव्हा आपण फॅसिक्युलेटेड ट्युबरस रूटमध्ये बघितलं होतं त्यासाठी हे एक्झाम्पल लक्षात घ्या. नेक्स्ट जी एरियल स्टेममध्ये कॅटेगरी बघायची आहे किंवा जो टाईप बघायचा आहे त्याचं नाव आहे क्लोरोफिल. फॉर एक्झाम्पल रस्कस. आणि लास्ट वन तो बल्बिस. त्यामध्ये एक्झाम्पल आहे गेव आणि लास्ट एक्झाम्पल आहे डायोस्कोरिया. ओके. बघा, मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. मॉडिफिकेशनचा अर्थ काय सांगितला होता, कशाला मॉडिफिकेशन म्हणायचं, वेन स्टेम परफॉर्म ॲडिशनल फंक्शन इन्स्टेड ऑफ देअर नॉर्मल फंक्शन. किंवा आणखी एक डेफिनेशन काय सांगितली होती, द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल चेंजेस दॅट टेक प्लेस इन स्टेम टू परफॉर्म ॲडिशनल फंक्शन अकॉर्डिंग टू द नीड ऑफ अ प्लांट बॉडी. मॉडिफिकेशन ऑफ स्टेममध्ये 3 टाईप कोणते लक्षात ठेवणार. फर्स्ट टाइप is a underground modification of stem. Second modification is a subaerial modification of stem. And third type is a aerial modification of stem. Underground modification of stem consists of 4 types. First is a rhizome, second is a tuber, third is a bulb, and last is a corm. रायझोमचं एक्झाम्पल आहे जिंजर, टर्मेरिक. त्यानंतर ट्युबरचं एक्झाम्पल आहे पोटॅटो. बल्बचं एक्झाम्पल आहे ओनियन, गार्लिक. आणि कॉर्नचं एक्झाम्पल आहे कोलोकेशिया आहे. त्यानंतर ग्लॅडिओलस आहे आणि ॲमॉर्फोफॅलस आहे. सुरुवातीला ही प्रोनाऊन्सिएशन तुम्हाला अवघड वाटतील, ही नावं अवघड वाटतील, पण जसजसा तुमचा अभ्यास होईल त्याप्रमाणे ही नावं तुमच्या लक्षात राहतील. त्यानंतर सब एरियलमध्ये ट्रेलर फॉर एक्झाम्पल इथोपिया, रनर फॉर एक्झाम्पल सायनॅडॉन, ऑक्झॅली, सेंटेरा. स्टोलॉन फॉर एक्झाम्पल जस्मिन, मेंथा. सकर, क्रिसॅन्थेमम आणि बनाना. आणि ऑफसेटमध्ये इकॉर्निया आणि पिस्टिया. आणि इकॉर्निया आणि पिस्टिया हीच एक्झाम्पल रूटमध्ये आपल्याला कशासाठी लक्षात ठेवायचे आहेत, रूट पॉकेट. आणि थर्ड जी कॅटेगरी बघितली होती स्टेमची ती म्हणजे एरियल स्टेम किंवा एरियल मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. फर्स्ट थॉर्न, सेकंड फायलोक्लेड, त्यानंतर थर्ड क्लॅडोफिल आणि लास्ट जो आहे तो बल्बिस. थॉर्नमध्ये एक्झाम्पल कोणते लक्षात ठेवणार, सिट्रस, डेलियांटा, बोगनवेलिया. फायलोक्लेडमध्ये अपुन्शिया,
क्लॅडोड्समध्ये ॲस्परगस, क्लॅडोफिलमध्ये रस्कस आणि पल्पिल्समध्ये अगेव आणि डायोस्कोरिया. ह्याप्रमाणे तुम्ही स्टडी करताना मॉडिफिकेशन ऑफ स्टेमचा स्टडी करताना पहिल्यांदा ह्या चार्टचं प्रिपरेशन करून घ्या. त्याखाली त्याचे टाईप आणि प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाचं एक्झाम्पल. एकदा ह्या चार्टची तुमची प्रिपरेशन व्यवस्थित झाली म्हणजे मग मॉडिफिकेशनमध्ये तुमचं जंबल होणार नाही. तर आजच्या लेक्चरला आपण मॉडिफिकेशन ऑफ स्टेम आणि मॉडिफिकेशन ऑफ जे स्टेम आहे ते किती पार्टमध्ये डिवाइड होतो, त्यामध्ये इन्व्हॉल्व होणारे टाईप स्टेमचे आणि त्याची एक्झाम्पल हे बघितलेलं आहे. तर आता नेक्स्ट लेक्चरपासून आपण मॉडिफिकेशनला स्टार्ट करणार आहोत. अंडरग्राऊंड मॉडिफिकेशन ऑफ स्टेम हे बघणार आहोत. त्यामध्ये मग आपण रायझोम, चेन, स्टेम ट्यूबर, बल्ब, फॉर्मर हे झाल्यानंतर मग सब एरिया झाल्यानंतर एरिया असं आपण सिक्वेन्सनी जाणार आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग दिस.